नमस्कार. दिनांक 16 जानेवारी. कथेचं शीर्षक आहे मुलगा होऊन जाईल. महाराज रामेश्वरी गेले. तिथे एका ब्राह्मणाने त्यांना पाहिले. त्याला ते तेजस्वी पुरुष वाटले. त्यांची अपरिग्रही वृत्ती पाहून तो ब्राह्मण रोज त्यांना नैवेद्याचे ताट आणून देऊ लागला. त्या ब्राह्मणास पुत्रप्राप्तीची ओढ होती. ती त्याने महाराजांना बोलून दाखवताच मुलगा होऊन जाईल असे मोघमपणे महाराज बोलले. त्याप्रमाणे यथाकाल त्याला मुलगा झाला. पण तोवर महाराज निघून गेले होते. तरीही नैवेद्याचे ताट तो आणून ठेवतच होता. महाराज परत आले तोवर 7 वर्षे उलटली होती. महाराजांच्या दर्शनासाठी त्याने मुलाला बोलावले, पण संबंध बाधेमुळे मुलगा येईना. जुलमाने आणले तर अंग टाकूनच दिले व प्राण सोडले. तेव्हा त्याचा देह 10 हात अवाढव्य झाला. महाराजांचे सांगण्याप्रमाणे त्याला भस्म लावताच तो पूर्ववत लहान झाला. महाराजांनी संबंधाला मुक्ती दिली व पुढे त्या ब्राह्मणास पुत्रप्राप्तीचा आशीर्वादही दिला. महाराजांची राहणीच मुळी शय्या भूमितलम दिशोंपी वसनम ज्ञानामृतम भोजनम अशा प्रकारची होती. त्यामुळे त्यांच्याकडे भांडे कुंडे तर सोडाच, पण संन्यासाचे दंड कमंडलू आसन हेही नसायचे. दिगंबर अवस्थेत ते मुक्तपणे हिंडत. त्या ब्राह्मणाला याचेच नवल वाटले. तो रोज त्यांना नैवेद्याचे ताट आणून देऊ लागला. त्या ब्राह्मणाच्या प्रारब्धात पुत्रयोग नव्हताच, पण ज्या आंब्याच्या झाडाखाली महाराज रामेश्वरी बसत होते त्या झाडावर एक संबंध होता व त्याच्या मुक्तीची वेळ आली होती. त्या ब्राह्मणानेही निष्ठेने नैवेद्याची सोय सेवा केली असल्याने तात्पुरत्या पुत्रलाभाचा वर त्यांनी ब्राह्मणच दिला. पुत्र होऊन जाईल असा समज बोलल्यासारखा, पण सूचक शब्दात त्यांनी वर दिला होता. पुत्र ओढीच्या आनंदात त्यातली मेघ ब्राह्मणाच्या ध्यानात आली नाही. झालेला मुलगा लगेच मेला, पण त्या देहाचा ताबा त्या संबंधाने घेतल्यामुळे मुलाचा मृत्यूही ब्राह्मणाच्या ध्यानात आला नाही. रोज नैवेद्य ठेवण्याचा परिपाठ त्याने ठेवला होता. महाराज नसतानाही तो नैवेद्य कोण खातो हे त्या ब्राह्मणास कोडे पडले, तरी कदाचित महाराजच अदृश्य रूपाने तो नैवेद्य स्वीकारत असतील असा समजुतीने तो स्वस्थ बसला. 7 वर्षांनी महाराज आले. त्या ब्राह्मणाने मुलाला दर्शनासाठी बोलावले, पण तो संबंध असल्याने महाराजांपुढे येईना. तरीही जबरदस्तीने आणता संबंधाने आरोळी ठोकून देह सोडला. त्याला मोक्ष मुक्ती मिळाली खरी, पण संबंधाने जाता जाता आपले विक्राळ स्वरूप दाखवलेच. तो मृत मुलाचा देह 10 हात लांबीचा झाला. भस्म महिमा सांगून त्या प्रेतास भस्म लावण्यास महाराजांनी सांगितले. त्या सरशी तो मृतदेह पूर्ववत 7 वर्षाच्या मुलासारखा लहान झाला. या एकाच गोष्टीत महाराजांनी किती गोष्टी साधल्या पहा. 1. संबंधाला मुक्ती दिली. 2. निष्ठावान ब्राह्मणाचा प्रारब्ध भोग बदलला. 3. रामेश्वर मंदिरात व बाहेर एकाच वेळी बहुरूप सिद्धीने दर्शन दिले. 4. भस्म महिमा वर्णन केला. 5. ब्राह्मणाने निष्ठेने केलेल्या सेवेचे फळ त्या पदारात टाकले. आणि 6. योग सामर्थ्याने पुनश्च त्या ब्राह्मणास वयाच्या 60व्या वर्षी पुत्रलाभ घडवला. महाराजांच्या लीला अशा वैशिष्ट्यपूर्ण असत. धन्यवाद.